तर अ फ्रॅक्शन ऑफ अ फ्रॅक्शन ऑफ अ कलेक्शन अँड अ मल्टिपल ऑफ फ्रॅक्शन, किंवा मराठीत जर सांगायचं झालं तर समूहाच्या संदर्भात अपूर्णांकांची व अपूर्णांक व अपूर्णांकांची पट चित्र रूप माहितीतून अनुभवू. ठीक आहे. तर आपण अगोदर इंग्लिश मध्ये बघणार, नंतर मी मराठीमध्ये एक्सप्लेन करणार. ठीक आहे. सो सी 1/4 ऑफ अ कलेक्शन ऑफ 20 डॉट्स. ओके गुड, साऊंड इज क्लिअर, व्हेरी गुड. बघा इथे डॉट्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक है, मतलब यहाँ पे 20 डॉट्स है, बरोबर 20 डॉट्स आहेत. तर 20 डॉट्स पैकी किती डॉट्स कलर केलेले आहेत? किती डॉट्स कलर केलेले आहेत? तर 5 डॉट्स कलर केलेले आहेत, बरोबर. तर मग आपण याला कसं लिहू शकतो? बघा, ओके 5 डॉट्स आर कलर्ड. ठीक आहे. तर आपण याला कसं लिहू शकतो की आपण 5 डॉट्सचे 4 सेट बनवले. हा एक सेट झाला, दुसरा एक झाला, तिसरा एक सेट झाला आणि चौथा एक सेट झाला, बरोबर. तर हे 4 सेट्स आपण बनवले. हे चारही सेट कसे आहेत? ते इक्वल आहेत, बरोबर. म्हणजे प्रत्येक सेटमध्ये किती डॉट्स आहेत? 5 डॉट्स आहेत. मग आपण याला काय लिहिणार? 4 लिहिणार. टोटल सेट्स किती आहेत? 4. तर 4 सेट पैकी आपण किती सेट रंगवले? हाऊ मेनी सेट्स वी हॅव कलर्ड? हाऊ मेनी सेट्स? 1 सेट. सी 1 सेट इज कलर्ड ना. 4 पैकी एक सेट कलर केला आहे. तर मग आपण तो नंबर लिहिणार न्यूमरेटरला. म्हणजे आपला जो फ्रॅक्शन आहे तो काय झाला? 1/4 and that is of 20. Suppose 1/20 of 1/4 of 20 is how much? 1/4 of 20 is 5. ठीक आहे. आपल्याला आता व्हॅल्यू कळाली की 20चं 1/4 किती होतं. तर आपण ती व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय केलं? इथे 1/4 होतं. डिनॉमिनेटरला याला न्यूमरेटर म्हणतात आणि याला डिनॉमिनेटर म्हणतात, बरोबर. तर डिनॉमिनेटरला 4 होता, बरोबर. मग आपण 4 ने काय केलं? 20 ला डिवाइड केलं. डिनॉमिनेटरचा जो असतो नंबर त्याने ह्या नंबरला डिवाइड करायचं. मग आपल्याला काय भेटणार? त्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू भेटणार. लाईक 1/4 ऑफ 20 किती आहे? मग 5 आहे. सिमिलरली इथे बघा, इथे किती डॉट्स आहेत टोटल? इथे टोटल डॉट्स आहेत 20, बरोबर. इट इज अ कलेक्शन ऑफ 20 डॉट्स and what we have done? We have divided these 20 dots into 2 sets. Okay, so each set is having 10 dots. म्हणजे एका सेट मध्ये किती डॉट्स आहेत? 10 डॉट्स आहेत. तर आपण काय करतोय? आपण अर्धे डॉट्स म्हणजे 10 डॉट्स रंगवले किंवा पेंट केले किंवा कलर केले. ठीक आहे. सो आपण काय केलं? 2 सेट्स पैकी एक सेट कलर केला. सो टोटल सेट होते 2, कलर केला आपण एक सेट. मग आपण फ्रॅक्शन कसा लिहिणार? 1/2. ठीक आहे. सो 1/2 ऑफ 20 किती येणार? 10 येणार. कसं येणार? 20 डिवायडेड बाय 2 दॅट इज 10. समजलं? फ्रॅक्शनची व्हॅल्यू आपण कशी काढतो? समजलं का? येस ऑर नो? ओके गुड. चला मग आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. ओके. हा 1/5 ऑफ 30 ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. चला पटकन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1/5 ऑफ 30? फाइंड आउट क्विकली. नाही. सॉरी, परत चॅट बॉक्स मध्ये लिहा काय झालं तर. समजलं नाही काही तुमची प्रॉब्लेम असेल चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. व्हॅल्यू फाइंड आउट करा, नाही तर मला सांगा माझा आवाज येतोय नाही येत. आदेशने व्हॅल्यू काढलेली आहे 15. बघा चुकीची आहे की बरोबर आहे बाकीच्यांनी सांगा.
बाकीचे रिप्लाय का देत नाहीये चॅट बॉक्स मध्ये? काय प्रॉब्लेम आहे? 15. स्वराजने पण 15 आन्सर दिले. अंतरा HYG म्हणजे काय? बघा आपण काय केलं होतं इथे, आपल्याला 1/4 काढायचं होतं. तर आपण 20ला कितीने डिवाइड केलं? या डिनॉमिनेटरने डिवाइड केलं. ओके, आपण या डिनॉमिनेटरने डिवाइड केलं. इथे डिनॉमिनेटर किती आहे? 2 आहे का? इथे डिनॉमिनेटर तुम्हाला किती दिसतोय? डिनॉमिनेटर किती दिसतोय ते लिहा. व्हॉट इज डिनॉमिनेटर? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिनॉमिनेटर हिअर? फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहायचंय की माझा आवाज येतोय. ऑडिबल असं टाईप करा. AUDIBLE. सगळ्यांनी लिहा ऑडिबल. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? एव्हरीवन प्लीज राईट इन द चॅट बॉक्स. एम आय ऑडिबल? ओके, हर्षदने लिहिलंय फक्त ऑडिबल. बाकीच्या सगळ्यांनी लिहायचंय. इथे क्लासमध्ये 7 स्टुडंट्स आहेत, सगळ्यांनी लिहायचंय. ओके, अनुजने पण लिहिलं, प्रमिताने पण लिहिलं. गुड. अजून 4 स्टुडंट बाकी आहेत. ओके, ठीक आहे. अजून? ठीक आहे. मग सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके, याचा अर्थ असा होतो की सगळ्यांना माझा आवाज येतोय. मग बाकीचे आन्सर का देत नाहीयेत? इथे सांगा मला, डिनॉमिनेटरला व्हॅल्यू किती आहे फ्रॅक्शनच्या? काय व्हॅल्यू दिसते तुम्हाला ही? सगळ्यांकडनं पटापट आन्सर्स आले पाहिजेत. 5. अनुजने आन्सर दिलं 5. ठीक आहे. मग आपण काय करतो, दिलेल्या संख्येला किंवा दिलेल्या नंबरला डिनॉमिनेटरने डिवाइड करतो. मग 30 डिवायडेड बाय 15 येतं का? ट्राय करा बरं. 30 डिवायडेड बाय 5 डिव्हिजन करा. सिंपल डिव्हिजन आहे. काय करायचंय? 30 ला डिवाइड करायचे. कितीने करायचंय? 5 ने करायचे. बरोबर. 5 6 आर 30. बरोबर. 5 6 आर 30. सो what is the value of this fraction? What is the value? Everyone write it. 6. सो तुम्ही लोक 15 कसं लिहिताय? समजलं आता? चला ठीक आहे. मी अजून थोडीशी तुमची डिफिकल्टी वाढवतो. इथे 5 च्या ऐवजी तुम्ही काय घ्या? 3 घ्या. 1/3 of 30. Now find out the value. Now Pramita has got it quickly. 10. काय करायचं आपल्याला? 30 ला 3 ने डिवाइड करायचे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू किती भेटणार? 10 भेटणार. ओके, बाकीच्यांनी पण आन्सर लिहायचे 10. ज्यांना ज्यांना समजलंय. मला 7 आन्सर दिसले पाहिजे. स्टुडंट 7 आहेत, 7 आन्सर दिसले पाहिजे चॅट बॉक्स मध्ये. 2 दिसत आहेत. बाकीच्यांनी पण लिहा. ओके, आदेश पुढे. बाकीचे लिहा. बाकीच्यांना समजलं नसेल तर त्यांनी तसं सांगा. नाही तर फक्त मोबाईल सुरू करून बाकीच्या गोष्टी बघत बसू नका. ठीक आहे. अजून अजून 2. इतकं लेट जर तुम्ही आन्सर देणार तर आपल्याला 1 तास पुरणार नाही. आपल्याला 3 तास घ्यायला लागेल मग क्लास. तुमचे आन्सर्स फास्ट आले पाहिजेत. ठीक आहे. चला, तर मी आता इथे काय करतो, इथे 3 च्या ऐवजी मी आता इथे 3 च्या ऐवजी 15 लिहितो. आता काय व्हॅल्यू येणार सांगा मला? 1/15 लिहितो. 2 येणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा इथे 1 आहे हे ऑब्झर्व करा. ज्यावेळेस इथे 1 आहे त्यावेळेसच आपण काय करतोय, डिनॉमिनेटरने दिलेल्या नंबरला डिवाइड करतोय. ओके, जर तिथे 1 नसेल तर काय करायचंय ते आपण बघूयात नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये. बघा आता मी हे सगळं इरेज करतो. नाउ सी द थर्ड एक्झाम्पल. सी अगेन आपल्याला किती डॉट्स दिलेले आहेत इथे? 20 डॉट्स दिलेले आहेत. बरोबर. तर हे 20 डॉट्स जे आहेत ते 4 सेट मध्ये डिवाइड केले आहेत. दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. बरोबर, हे 4 सेट्स आहेत. तर हा जो प्रत्येक सेट आहे तो आहे 5 डॉट्सचा. करेक्ट.
सो याच्यापैकी 3 सेट्स कलर केलेले आहेत. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये किती डॉट्स कलर केलेले आहेत सांगा मला. 3 सेट्स 15. ओके गुड. 15 डॉट्स कलर केलेले आहेत. असे तुमच्याकडून फास्ट आन्सर्स यायला पाहिजे. 15 डॉट्स कलर केले आहेत. किती पैकी 15 डॉट्स कलर केले आहेत? 20 पैकी 50. 20 पैकी 15 बरोबर. तर आपण सेटचा जर विचार करतोय, आपण जर फ्रॅक्शन मध्ये जर हे लिहायचं ठरवतोय, तर किती सेट पैकी किती सेट क्लिअर केलेले आहेत, सॉरी कलर केलेले आहेत? किती पैकी किती कलर केलेले आहेत? 3 आउट ऑफ 4 बरोबर. 3 आउट ऑफ 4 टोटल सेट्स आहेत 4 आणि त्याच्यापैकी 3 कलर केले आहेत. मग आपण लिहिणार कसं फ्रॅक्शन? लिहिणार कसं? 3/4. सी दिस इज हाऊ वी विल राईट 3/4. म्हणजे 4 सेट्स होते. 4 सेट्स पैकी आपण किती डॉट्स कलर केले आहेत? 3 सेट्स कलर केले आहेत. सो वी विल राईट इट ॲज अ 3 आउट ऑफ 4 or we can simply write this like this also. See, 15 divided by 20 is also correct. Why? Because we have colored 15 dots out of 20. Okay, so this is how we represent the fraction. ठीक आहे. ओके हा चला ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे फ्रॅक्शन लिहित असतो. ओके, तर आता आपल्याला जर व्हॅल्यू काढायची आहे, ओके आपल्याला जर व्हॅल्यू काढायची आता मी फ्रॅक्शन काय लिहितोय? 3/4 ऑफ 20 काढायचं आहे मला. 3/4 ऑफ काय काढायचं आहे? 20 काढायचं आहे. तर इथे तुम्ही काय करणार? 20 डिवायडेड बाय 4 करणार. ओके, 20 डिवायडेड बाय 4 करणार. किती येतं? 20 डिवायडेड बाय 4 केलं किती आला आन्सर? लिहा पटकन पटकन आन्सर लिहायचंय. 20 डिवायडेड बाय 4 हा 5 येतं आन्सर. व्हेरी गुड. आता 5 आन्सर आलं. पण इथे बघा, इथे न्यूमरेटरला 1 नाहीये, इथे न्यूमरेटरला 3 आहे बरोबर. मग आपल्याला इथेच आपलं गणित सोडून चालणार नाही. मग आपल्याला काय करायचंय? हा जो 3 आहे याने परत मल्टिप्लाय करायचा आलेल्या आन्सरला. सो 5 मल्टिप्लाइड बाय 3 हाऊ मच इट इज? 15. ओके, सो आवर फायनल आन्सर इज 15. समजलं? म्हणजे 3/4 ऑफ 20 कसा काढला आपण? अशा प्रकारे काढला. समजलं? चला, तर मी तुम्हाला आता एक एक्सरसाइज देतो, ते तुम्ही करायची, सॉल्व्ह करायची आणि मला सांगायचंय त्याचा आन्सर काय येणार. ओके, आता तुम्हाला एक व्हाईट बोर्ड दिसत असणार बरोबर. तर तुम्हाला लेट अस से तुम्हाला 2/5 ऑफ 30 काढायचं आहे. 2/5 ऑफ 30 is how much? Find out the value and write it in the chat box quickly. 2/5 of 30. अंतरा, आय होप तुला समजत आहे. जर समजत नसेल तर सांग की सर मराठीमध्ये सांगा. ओके, आदेशनी काढलेला आहे 25 आणि अनुजने काढलाय 12. कोणाचा आन्सर करेक्ट आहे? बाकीच्यांनी सांगा. हर्षदने काढलाय 6. विच वन इज करेक्ट? चला, मी तुम्हाला फर्स्ट स्टेप काय सांगितली होती? काय करायचं आपल्याला? डिनॉमिनेटरने दिलेल्या नंबरला डिवाइड करा. हा, डिवाइड केल्यानंतर किती येणार सांगा मला? 30 डिवायडेड बाय 5 किती आला? 30 डिवायडेड बाय 5 किती आला? 6 आला. व्हेरी गुड अनुज. चला, तर मग आता आपला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे?
की न्यूमरेटरने आलेल्या आन्सरला मल्टिप्लाय करायचे. न्यूमरेटरने आलेल्या आन्सरला मल्टिप्लाय करायचे. आता आन्सर काय आला होता? 2 आला होता, बरोबर. तर त्याला आपण सॉरी आन्सर 6 आला होता, त्याला आपण काय करणार? न्यूमरेटरने म्हणजेच 2 ने मल्टिप्लाय करणार. सो 6 मल्टिप्लाइड बाय 2 इज 12. ओके, आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलंय. अनुजने किती फास्ट काढलं बघा. 9. आता मी ते थोडंसं चेंज करतो. इथे काय करतो मी? इथे 2 च्या ऐवजी इथे मी 4 लिहितो. चला आता ट्राय करा. आता सगळ्यांनी ट्राय करायचंय. अनुज शेवटी आन्सर देणार, सगळेजण पहिल्यांदा आन्सर देणार. लिहा पटापट आन्सर्स. ओके, फक्त प्रमिताने आन्सर लिहिले, बाकीच्यांचं काय? बाकीच्यांना समजलं नाही का? सेम स्टेप नाही आदेश. 20 आन्सर नाहीये. आन्सर 24 करेक्ट आहे. कसं बघा, आता हा जो 30 आहे ना, या 30 ला आपण काय करायचंय? 5 ने डिवाइड करायचे. 30 डिवायडेड बाय 5 किती येणार मला सांगा? 6 येणार. हे तर आपल्याला माहितीये. आता आलेलं जे आन्सर आहे, आता हे आपलं जे आन्सर आलेलं आहे, ओके, ह्या आन्सरला आपल्याला मल्टिप्लाय करायचंय ह्या 4 ने. हा जो 4 आहे ना, या 4 ने आपण या आन्सरला मल्टिप्लाय करणार. मला सांगा 6 4 आर हाऊ मच? 24. मग आता चला सगळ्यांनी आन्सर लिहा. 24 आन्सर लिहा सगळ्यांनी. गुड, चलो ठीक आहे. ओके, तर मला असं वाटतं की तुम्हाला आता हे फ्रॅक्शन समजलेलं असावं. ठीक आहे, अजून खालचे एक्झाम्पल्स बघूया आपण काय आहेत. तर बघा आपण काय केलं इथे? 2 rows ऑफ 5 balls each. म्हणजे इथे 5 चेंडू असणारे प्रत्येकी असे 2 रोज आहेत. सो 5 मल्टिप्लाइड बाय 2 इज टोटल 10 balls आर देअर. करेक्ट. आफ्टर दॅट 1/2 ऑफ 10. 1/2 ऑफ 10. आता 1/2 असल्यानंतर तर इझी आहे. काय करायचंय? फक्त 2 ने 10 ला डिवाइड करायचं. तो किती येणार आन्सर? 5 येणार, बरोबर. तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह करणार. नंतर यालाच आपण काय बोलतो? ट्वाइस ऑफ 5. ट्वाइस ऑफ 5 इज 10. ट्वाइस ऑफ 5 इज 10. 1/2 टाइम्स ऑफ 10 इज 5. थ्राइस thrice of 5. Thrice of 5 is how much? 15. Or 1/3 or 1/3 times of 15 is 5. Vice versa. आपण रीड कसं करतोय बघा. Thrice of 5 15. 1/3 thrice म्हणजे 3. 1/3 times of 15 is 5. ओके, तर अशा प्रकारे आपण हे रीड करत असतो. त्यानंतर 2/3 times of 15. आता 2/3 times of 15 काढा. कसं येणार? 3 ने आपण 15 ला डिवाइड करणार. किती आला? 5 आला, बरोबर. आणि आलेल्या आन्सरला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार. तर मग किती येणार आन्सर? 2 मल्टिप्लाइड बाय 5 दॅट इज 10. दॅट मीन्स 2/3 टाइम्स ऑफ 15 इज 10. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं आहे. नाउ सी, मीना हॅज 5 रुपीज. टीना हॅज ट्वाइस ॲज मेनी रुपीज. मग मीनाकडे जर 5 रुपये आहेत तर टीनाकडे किती असणार? ट्वाइस आहे. ट्वाइस म्हणजे 5 च्या दुप्पट, म्हणजे 10 रुपये टीनाकडे असतील. दॅट इज टीना हॅज 5 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल्स टू 10 रुपीज. मीना हॅज हाफ ॲज मेनी रुपीज ॲज टीना. दॅट इज 1/2 ऑफ 10 इज इक्वल्स टू 5. बघा, आपल्याला सेम एक्झाम्पल आहे, पण याला 2 वेज मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? मीनाकडे जर 5 आहेत तर टीनाकडे त्याच्या दुप्पट आहेत, बरोबर, म्हणजे 10 रुपये आहेत. आपण याला जर उलट सांगायचा प्रयत्न करा तर कसं सांगू शकतो की टीनाकडे जर 10 रुपये आहेत तर मीनाकडे तिच्या हाफ आहेत किंवा अर्धे आहेत, म्हणजे किती आहेत? 5 रुपीज आहेत. ओके, हा फक्त शब्दांचा खेळ आहे. म्हणजे आपण फक्त शब्द चेंज करतोय, व्हॅल्यू त्याच राहत आहेत. पहिल्यांदा आपण काय युज करतोय? ट्वाइस युज करतोय. आणि सेकंड टाइम आपण काय करतोय? हाफ. हाफ ॲज मेनी रुपीज. ओके, नाउ सी,
Ramu has to travel a distance of 20 kilometer. If he has traveled 4 by 5 of the distance by car, how many kilometers did he travel by car? बघा त्याने टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं 20 किलोमीटर्स. ओके, आणि त्या 20 किलोमीटर्स पैकी त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं कारने तर 4/5. मग ह्या केसमध्ये आपण काय करणार मला सांगा. पहिली स्टेप आपली काय असणार, आपल्याला 20चा 4/5 काढायचा आहे. आपल्याला काय करायचंय 20चा 4/5 काढायचा. तर आपण काय करणार पहिल्यांदा 20ला 5 ने डिवाइड करणार. बरोबर, 20ला 5 ने डिवाइड केल्यानंतर किती येतं आन्सर 4 येतं. व्हेरी गुड अनुज. मग आता 4 आल्यानंतर आपण त्याला मल्टिप्लाय कितीने करणार, मल्टिप्लाय पण आपण त्याला 4 नेच करणार. मग 4 मल्टिप्लाइड बाय 4 किती आला 16. व्हेरी गुड. म्हणजे रामू ट्रॅव्हल्ड अ डिस्टन्स ऑफ 60 किलोमीटर्स बाय कार. ठीक आहे. मग बाकीचं 4 किलोमीटर तो कसा चालला आपल्याला सांगितलं नाहीये त्यांनी. ओके, ठीक आहे, असू द्या. रामूला सोडा. आता आपला प्रॅक्टिस सेट पकडा. प्रॅक्टिस सेट 23. आता याच्यापैकी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायचं. सगळ्यांनी पटापट आन्सर द्यायचे. खूपच सोपी एक्झाम्पल्स आहे ते. पहिलेच आन्सर द्या. व्हॉट इज द वन थ्राइस ऑफ each of the कलेक्शन गिवन बिलो. आता 15चा 1/3 लिहा. 1/3 ऑफ 15 किती येतो पटकन 1/3 ऑफ 15. ओके, अनुज, प्रमिता, व्हेरी गुड. 5. आन्सर लिहिताना कसं लिहायचं बघा, मी तुम्हाला सांगतो. बघा, आपण इथे आन्सर देतोय ना, आपण काय करणार पहिल्याचं आन्सर आहे 5. ओके, आता मी बघा कसं लिहा 1.5. सेकंडचा आन्सर लिहा 1/3 ऑफ 21. सेकंडचा आन्सर लिहा. सिंपल 3 ने डिवाइड करायचंय 21 ला. सेकंडचा आन्सर आहे 7. ओके, सेकंडचा आन्सर 7 आहे. अनुजने बरोबर लिहिलं बघा. ओके आदेश, बाकीच्यांनी पण लिहायचंय. लिहा सगळेजण. दोन स्टुडंट लिहिले, बाकीच्यांनी पण लिहायचंय. नाउ राईट द आन्सर फॉर द थर्ड वन. 1/3 ऑफ 9 किती येणार. व्हेरी गुड अनुज. अनुज तू 4चं पण आन्सर लिहू शकतोस, काही प्रॉब्लेम नाही. चला, म्हणजे 4चं आन्सर पण 6 आलं. आणि आता मला असं वाटतं की तुम्हाला हा क्वेश्चन व्यवस्थित समजलेला आहे. सेकंड क्वेश्चन, व्हेरी इझी क्वेश्चन. लिहा फर्स्टचं ऑप्शन काय येतं ते. 1/5 ऑफ 20 रुपीज. 4 रुपीज. ओके, 4 रुपीज. व्हेरी गुड. चलो बाकीच्यांनी पण लिहा. ठीक आहे चला. म्हणजे हे तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करणार सगळेच. ओके, हे तुम्ही क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करणार. आता चला थर्ड क्वेश्चन बघूयात आपण. थर्ड क्वेश्चन थोडासा हार्ड क्वेश्चन वाटतोय मला, तर पण तो हार्ड नाहीये. ओके, सो फाइंड द पार्ट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इक्वल टू द गिवन फ्रॅक्शन. नाउ फर्स्ट example given is 2/3 of 30. Quickly find out the okay, Pramita has got the answer 20. Anuj also has got the answer 20. Okay, Antara 20. Good. चलो सबका 20 आ रहा है. कैसे आएगा मैं फिर से एक बार एक्सप्लेन करता हूं. कैसे आएगा 30 डिवाइडेड बाय 3 किती येणार 10 येणार. आणि 10 मल्टिप्लाइड बाय 2 20. सिंपल आहे की नाही. चला
सेकंडचा आन्सर काय बघा, सांगा मला सेकंडचा आन्सर काय आहे. अनुजने लिहिलं वाटतं बहुतेक 14 लिहिलंय, बाकीच्यांनी पण लिहायचं. बाकीच्या मी विचारणार तुम्हाला, जर तुम्ही जर तसंच तसं कॉपी करणार तर मला समजतं कॉपी केलं, तुम्ही स्वतः लिहायचे, टाईप करायचे. सेकंडचा आन्सर काय आहे? व्हेरी सिम्पल आन्सर आहे. 22 डिवाइड बाय 11 किती येतं? 22 डिवाइड बाय 11 येतं 2 आणि मल्टीप्लाइड बाय 7 येतं 14. म्हणजे याचा आन्सर किती झालं? 14 झालं. व्हेरी गुड. नव लिहा थर्डचा आन्सर. थर्डचा आन्सर लिहा. अच्छा, आदेशने लिहिलं आहे 24. बाकीचे सॉल्व करा आणि लिहा. सोपं आहे एकदम. बघा काय करायचंय, 64 ला 8 ने डिवाइड करा, किती येणार? 8 येणार. आणि मल्टिप्लाइड बाय 3 किती झालं? 8 3 जार 28. ओके. नाउ 5 by 13 of 65. Find out the answer. 5 by 13 of 65. Thirteen ones are 13, 13 twos are 16, sorry 26, 13 threes are 39, 13 fours are 52, 13 fives are 65. म्हणजे किती आन्सर येणार? 65 divided by 13 येणार 5 आणि 5 multiplied by 5 is 25. बरोबर. तर हा प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह केलेला आहे आणि हा प्रॉब्लेम सेट तुम्ही Okay, sorry, I had some network issue. Is it clear now? Is it clear? My voice is clear now? Okay, sorry for the interruption. चला, तर इथे बघा आपलं काय दिलेलं आहे, 1/2 म्हणजे हाफ सर्कल ड्रॉ कलर केले आहेत. किती सर्कल आहेत? असे 3 सर्कल्स आहेत. सो 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2 दॅट इज 3/2. आता फ्रॅक्शनची ऍडिशन कशी करतात हे तुम्हाला माहिती असेल, बरोबर. जर त्यांचं डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण काय करतो, त्यांच्या न्यूमरेटरची फक्त ऍडिशन करतो आणि डिनॉमिनेटर आपण ऍज इट इज लिहित असतो. ओके. सो दॅट इज 3/2. आपण ह्या समला कसं लिहू शकतो? ऍज अ 3/2 पण लिहू शकतो किंवा 1 + 1/2 पण लिहू शकतो. बरोबर. म्हणजे हे दोन जर आपण ऍड केले, हाफ आणि हाफ होतो 1 आणि राहिला किती? हाफ राहिला. म्हणजे 1 + हाफ असे आपण लिहू शकतो. सो 1 + 1/2 is written like this. See, 1 + 1/2 can be written like this, and it is read as 1 and 1/2. See, 1 and 1/2. So this is called nothing but the mixed fraction. In the fraction 1 and 1/2, 1 is
the integer part and 1 by 2 is the fraction part. Okay, hence such fractions are called mixed fractions or mixed numbers. So how we will read this number? 2 and 1 by 4. Now we will read this number as a 3 and 2 by 5 or 2 upon 5. Now we can read this number as a 7 and 4 upon 9. These all are mixed fractions. Fractions in which of the numerator is greater than the denominator are called improper fractions. Okay, so see, in which numerator is greater than denominator are called improper fractions. For example, so this is like see 5 by 3 or 5 upon 3 is an improper fraction. Why? Because here numerator is a 5 and denominator is a 3. So we can clearly see that the numerator is greater, म्हणजे न्यूमरेटर जो आहे तो मोठा आहे डिनॉमिनेटर पेक्षा. त्यामुळे याला आपण काय बोलणार? इम्प्रॉपर फ्रॅक्शन बोलणार. किंवा याला जर आपण मराठीत बोलायचं झालं तर याला आपण काय बोलणार? अंतरा अंशाधिक अपूर्णांक आहेत. अंशाधिक. वाय अंशाधिक? कारण की त्यांचा अंश मोठा आहे छेदापेक्षा. बरोबर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मराठीमध्ये अंश आणि छेद असं म्हणतात रिस्पेक्टिव्हली. चला ठीक आहे. Now we have to do one activity here. Color the hats in the picture alongside. Color 1 by 3 of hats red, color 3 by 2 of 3 by 5 of hats blue, and we have to give answers to these numbers. Okay, so आपल्याला काय करायचं? टोटल हॅट्स पैकी 1 by 3 हॅट्स रेड कलरने कलर करायचे. तर आपल्याकडे आता सध्या इथं आपण मोबाईलवर तर कलर करू शकत नाही. बरोबर. आपल्याकडे पुस्तक नाहीये सध्या, आपण ऑनलाईन स्टडी करतोय. तर मग आपण काय करणार? पहिल्यांदा या सगळ्या हॅट्स मोजणार. मला हॅट्स मोजा सगळेजण, मला सांगा बरं किती हॅट्स आहेत तर याच्यामध्ये, या चित्रामध्ये. काउंट ऑल द हॅट्स अँड टेल मी द नंबर. Okay, Anuj and Adesh says that there are 15 hats. Okay, there are 15 hats. Let me count. First, second, third, fourth, fifth, sixth, seventh, eighth, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. Correct. You all are correct. 15 hats आहेत. तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला? 1 by 3 of 15 hats रेड कलरने कलर करायचे. तर मला सांगा 1 by 3 of 15 म्हणजे किती हॅट्स मी रेड कलरने कलर करू? 5 हॅट्स रेड कलरने कलर करायचे. ओके, मी आता थोडासाच कलर देणार, जास्त कलर नाही देत बसणार त्या हॅट्सनं. ओके, सो माझ्या 2 हॅट्स रेड झाल्या. माझी तिसरी हॅट पण मी रेड करतोय. फोर्थ हॅट पण रेड कलरने कलर झाली आणि फिफ्थ हॅट देखील रेड कलरने कलर झालेली आहे. बरोबर. मी 5 हॅट्स कलर केल्या. मग आता इथे काय विचारलं त्यांनी? हाऊ मेनी हॅट्स हॅव यू कलर्ड रेड? मी इथे आन्सर 5 लिहिणार. ठीक आहे. नाउ सेकंड क्वेश्चन, कलर 3 by 5 ऑफ द हॅट्स ब्लू. आपल्याला 3 by 5 ऑफ द हॅट्स किती कशाने कलर करायचं? ब्ल्यू ने कलर करायचं. तर माझ्याकडे इथं ब्ल्यू तर कलर नाहीये, पण माझ्याकडे इथे स्काय ब्लू कलर आहे. ओके, सो मला पहिल्यांदा सांगा की 3 by 5 ऑफ 15 म्हणजे किती?
इज इट अवेलेबल नाउ? हेलो, ओके, सॉरी, चलो ठीक आहे, नेटवर्कमुळे कधी कधी इश्यू होतो. तर मला सांगा किती हॅट्स आहेत ज्यांना आपण अजून कलर केलेलं नाहीये? एक. व्हेरी गुड. ही एक हॅट आहे जिला की आपण कलर केलेलं नाहीये, बरोबर. मग इथे आपण आन्सर काय लिहिणार? 1 लिहिणार. ओके, सो इथे आन्सर लिहिणार आपण 1. झाला आपला. नेक्स्ट, अ मॅजिक स्पिनर. आपल्याला काय करायचंय? एक असा कार्डबोर्डची डिस्क घ्यायची. ओके, त्याला आपण किती पार्ट मध्ये डिवाइड करणार? 1 2 3 4 5 6 पार्ट्स मध्ये डिवाइड करणार. आणि या 6ही पार्ट्स ना वेगवेगळे कलर देणार, लाईक रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू आणि व्हायलट. ओके, हे कलर आपण त्या डिस्कला देणार. आणि हे कलर दिल्यानंतर आपण काय करणार? ते डिस्क आपण फिरवणार. मग डिस्क फिरवल्यानंतर काय होणार? आपल्याला ती डिस्क व्हाईट दिसायला लागेल. काय होईल? व्हाईट दिसायला लागेल. समजलं? सो व्हॉट इज फ्रॅक्शन ऑफ द डिस्क ऑफ इच कलर पार्ट? आता मला सांगा, ह्या डिस्कचं किती पोर्शन आपण कलर केलेला आहे? रेड कलरने किती पोर्शन कलर केलाय? रेड कलरने किती पोर्शन कलर केलाय आपण ह्या डिस्कचा? 1/6. 6 पैकी एक भाग आपण रेड कलरने कलर करतोय, दुसरा भाग ऑरेंजने करतोय, तिसरा येलोने, चौथा ग्रीनने, पाचवा ब्ल्यूने आणि सहावा व्हायलटने करतोय. ओके, सो we have colored 1/6 part with the red color. Similarly, every part we have colored with 1/6. ठीक आहे, माझा आवाज येतोय? सगळ्यांनी लिहा, आवाज येतोय माझा? ओके, गुड. ठीक आहे. नाऊ आता इथे एक स्टोरी आहे बघा. स्टोरी आहे एका क्लेवर पोएटची. आता मी तुम्हाला ही स्टोरी सांगणार फास्ट मध्ये आणि त्यानंतर आपला जो चॅप्टर आहे फ्रॅक्शन, हा चॅप्टर संपणार. ओके. देअर वॉज अ किंग हु हॅड अ ग्रेट लव्ह फॉर लिटरेचर. म्हणजे एक राजा होता आणि त्याला साहित्याची खूप आवड होती, किंवा मराठीत जर सांगायचं झालं तर याला आपण म्हणू शकतो की त्याला साहित्यप्रेमी राजा होता. ओके, साहित्यप्रेमी राजा होता. अ सर्टन पोएट knew that if the king read a good poem, it made him very happy. मग एक पोएट होता, त्याला माहित, पोएट म्हणजे कवी, त्याला माहिती होतं की राजाला कविता वगैरे किंवा हे जे साहित्य असतं लिहिलेलं याची खूप आवड आहे. मग त्या राजाने जर माझी कविता ऐकली तर तो खूप खुश होईल, तो खूप हॅपी होईल. देन किंग वुड गिव्ह द पोएट अन अवॉर्ड. मग तो हॅपी झाल्यामुळे किंवा खुश झाल्यामुळे मे बी तो त्या कवीला किंवा त्या पोएटला एखादा अवॉर्ड देऊ शकतो. ओके, वन्स the poet composed a good poem, he thought if he should he showed it to the king, he would win a prize. मग पोएटने काय केलं? एक छान अशी कविता लिहिली राजासाठी आणि त्याने विचार केला की मी आता ही जी कविता आहे ती राजाला जाऊन ऐकवतो किंवा मी त्याला दाखवतो, मग मला काय भेटणार? मला एक प्राइज भेटणार. ओके, सो ही okay, so he went to the king's palace. Okay, but it was not easy to meet the king. मग तो काय झाला? तो राजाच्या पॅलेस कडे गेला किंवा राजाच्या महलाकडे म्हणा किंवा राजवाड्याकडे म्हणा, तो गेला आणि राजाला डायरेक्टली भेटणं सोपं नव्हतं, बरोबर. म्हणजे राजा आहे म्हणल्यानंतर त्याला प्रोटेक्शन असणार, गार्ड्स वगैरे असतील. सो इट वॉज नॉट इझी टू मीट द किंग. यू हॅड टू पास अ नंबर ऑफ गेट्स अँड गार्ड्स. The first guard asked the poet why he wanted to meet the king. मग बघा, हा पोएट आहे, हा पोएट जातोय राजाला भेटण्यासाठी. ओके, मी कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला दिसेल की कुठला पोएट आणि काय आहे. हा पोएट आहे आणि याला जायचं राजाला भेटण्यासाठी, बरोबर. त्याला पहिला गार्ड भेटला, तर त्या गार्डने विचारलं की बाबा तुला राजाला भेटायला का जायचंय? द गार्ड आस्क्ड द पोएट वाय ही वॉन्टेड टू मीट द किंग. तुला राजाला का भेटायचंय? तर मग सो द पोएट टोल्ड हिम the reason. Seeing the chance of getting a share of award, the guard demanded, you must give me 1/10 of your prize, only then I will let you go in. मग त्या पोएटने काय सांगितलं त्या गार्डला की हे बघ, मी एक पोएट आहे आणि मी कविता लिहितो आणि मला असं वाटतं की माझी कविता ऐकून राजा मला खूप
प्राइस वगैरे देईल माझ्या कवितेच्या बदल्यात, बरोबर. त्यामुळे मला माझी कविता ऐकवण्यासाठी राजाकडे जायचे. तर मग गार्ड काय बोलला की तुला जर प्राइस भेटलं तर तुझ्या प्राइस पैकी 1/10 प्राइस तुला मला द्यायला लागेल. ओके, 1/10 म्हणजे तुम्हाला समजतं, 1/10 प्राइस तुला मला द्यायला लागेल. ओके, तरच मी तुला ह्या गेट मधून आतमध्ये जाऊ देणार, नाही तर मी तुला जाऊ देणार नाही. मग पोएट कुड डू नथिंग बट ऍग्री. मग पोएटकडे दुसरं काही ऑप्शन नव्हतं, बरोबर. आता सपोज त्याला 1/10 जरी गेला तरी जे उरलेलं प्राइस आहे त्यालाच भेटणार होतं पोएटला. त्यामुळे तो ऍग्री झाला आणि तो म्हणला की ठीक आहे, मी तुला 1/10 तुझा हिस्सा देईल, मला फक्त मध्ये जाऊ दे. द सेकंड गार्ड स्टॉप्ड हिम अँड सेड, आय विल लेट यू गो इन ओनली इफ यू प्रॉमिस मी 2/5 ऑफ युअर प्राइस. मग बघा आता हा सेकंड गार्ड काय बोलला, सेकंड गार्ड बोलला मी पण तुला आतमध्ये जाऊ देईल, पण मला तुझं जे प्राइस आहे त्या प्राइस पैकी 2/5 शेअर पाहिजे. ठीक आहे. मग त्यालाही तो कवी मान्य झाला, म्हणला की ठीक आहे. आता पहिल्या गार्डला 1/10 प्राइस द्यायचे. ओके ओके, पहिल्या गार्डला 1/10 प्राइस द्यायचे, सेकंड गार्डला 2/5 प्राइस द्यायचे. द थर्ड गार्ड टू वॉज अ ग्रीडी मॅन. ही सेड, आय विल नॉट लेट यू गो अनलेस यू प्रॉमिस मी 1/4 ऑफ युअर प्राइस. नाउ सी, फर्स्ट गार्ड पण त्याने पार केला, सेकंड गार्ड पण पार केला. आता तो थर्ड गार्ड कडे गेला असता. थर्ड गार्ड पण लालची होता. तो काय बोलला की तुझ्या प्राइसच्या 1/4 प्राइस तू मला द्यायचंय, तरच मी तुला जाऊ देईल. ओके, तर मग तो पोएट काय बोलला ऐका, वाय ओनली 1/4, आय शॉल गिव्ह यू हाफ द प्राइस. तो काय बोलला की 1/4 का घेतो, 1/4 पेक्षा तू माझा हाफ प्राइस घे. ठीक आहे. आता तो खूप जवळ होता राजाच्या, म्हणून तो काय बोलला की तू हाफ प्राइस घे. माझा आवाज येतोय, इथपर्यंत स्टोरी समजली? ओके, चला ठीक आहे, ठीक आहे, गुड. तर मग मला सांगा, आता त्या पोएटला जर सपोज अवॉर्ड भेटला तर तो पहिल्या गार्डला किती देणार आहे, त्या प्राइस पैकी किती देणार आहे तो पहिल्या गार्डला, प्राइसचा किती हिस्सा देणार आहे, 1/10. व्हेरी गुड. सेकंड गार्डला किती देणार आहे, सेकंड गार्डला किती देणार आहे, 2/5. व्हेरी गुड. आणि थर्ड गार्डला किती देणार आहे, थर्ड गार्डला 1/4 नाही, हाफ. हाफ मीन्स 1/2. तो बोलला ना मी तुला हाफ ऑफ द प्राइस देईल, हाफ द प्राइस म्हणजे 1/2. ओके, मग अशा प्रकारे त्याने तीनही गार्डला पटवलं आणि तो राजाकडे गेला. द किंग लाईक द पोएम, ही आस्क्ड द पोएट, व्हॉट इज द प्राइस यू वॉन्ट. ठीक आहे, मग त्याने तो राजाकडे गेला, त्याने राजाला पोएम ही ऐकवली आणि विचारलं की बाबा तुला काय प्राइस पाहिजे. तो काय बोलला, आय शॅल बी हॅपी इफ युअर मॅजेस्टी अवॉर्ड मी 100 लॅशेस ऑफ विप. म्हणजे मला चाबकाचे 100 फटके मला द्या. ठीक आहे, 100 फटके मला द्या, ही माझी प्राइस आहे. ठीक आहे. तर मग राजाला म्हटलं हा असं का बोलतोय की मी इतकी चांगली त्याने कविता ऐकवली, मला इतकी आवडली कविता, आणि हा बोलतोय की मला चाबकाचे 100 फटके द्या. तर तो पोएट काय बोलला माहिती राजाला, म्हणला मी ज्यावेळेस रस्त्याने येत होतो तुमचे गार्ड्स अशा प्रकारचे लालचे आहेत की त्यांनी मला प्राइसचा हिस्सा मागितलेला आहे. तुम्हाला आता हे जे प्राइस भेटलेलं आहे हे प्राइस मी त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. ठीक आहे. मग पहिल्या गार्डला 1/10 ऑफ अवॉर्ड भेटणार होता, म्हणजे त्याला 100 पैकी किती फटके भेटणार मला सांगा. 1/10 ऑफ 100 किती येणार, 1/10 ऑफ 100 टोटल अवॉर्ड आहे 100 लॅशेस ऑफ वेब. 1/10 10 ने डिवाइड करायचे, 10 म्हणजे पहिल्या गार्डला किती फटके भेटणार, चाबकाचे 10 फटके भेटणार. सो दॅट इज द आन्सर इज 10. गुड. चलो नाउ कम टू द सेकंड गार्ड. सेकंड गार्डला किती भेटणार बघा, 2/5 प्राइस पाहिजे त्याला. मग 2/5 ऑफ 100 किती येतं, 100 डिवायडेड बाय 5 दॅट इज 20 मल्टिप्लाइड बाय 2 किती झाले, 20 मल्टिप्लाइड बाय 2 40. सेकंड गार्डला किती भेटणार फटके, 40 भेटणार. ठीक आहे, त्याला 40. आणि थर्ड गार्डला तर हाफ अवॉर्ड पाहिजे होता. मग 100 पैकी 50 म्हणजे किती, 50 100 पैकी हाफ म्हणजे
50 फटके त्याला मिळणार. मग याने 50 खाल्ले, याला 40 आणि याला 10 असे मिळून त्या गार्ड्सना किती फटके भेटले? 100 फटके त्या गार्ड्सना भेटले. म्हणजे सगळं प्राइस त्यांनीच घेतलं. मग हे बघून राजा खूप खुश झाला आणि नाराज पण झाला की आपल्या राजवाड्यामध्ये किंवा आपल्या पॅलेसमध्ये खूप लालची गार्ड्स आहेत. ओके, मग त्यांनी त्या गार्ड्सना ती फटक्यांची पनिशमेंट दिली आणि त्या पोएटला दुसरे 100 गोल्ड कॉइन्स दिले. ओके, सो अशा प्रकारे हा चॅप्टर संपला. ओके, आपल्याला याच्यामध्ये फक्त फ्रॅक्शन्स बघायचे होते या स्टोरीमध्ये. चला, तर आजचा क्लास आपण इथे संपूयात. नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये सुरू करूयात. ओके, चला, बाय बाय एव्हरीवन. नाव यू कॅन लिव्ह द क्लास. बाय. Bye, sir. Okay, do not. Bye, sir. Bye, sir. Okay, you don't need to turn on your mic. Just say bye in chat. Bye. Okay, bye bye.